न बोललेलं ऐकावं, न लिहिलेलं वाचावं. युवराजांना नक्की काय म्हणायचं असेल? असं कसं कोड्यात बोलले ते? खरं तर आम्हाला नेहमी स्पष्टपणे सांगतात आणि न बोललेलं ऐकावं, न लिहिलेलं वाचावं. वहिनीसा, काय हो, कसला विचार करताय? नाही, काही नाही. अहो, आबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे दादासाहेब परळी सज्जनगडावर गेले आणि आमचा जीव भांड्यात पडला. हो ना, आम्हालाही काळजी वाटत होती. 2 दिवस झोपलो नाही आम्ही. ही गोष्ट आली होती आमच्या लक्षात, पण आम्ही मुद्दामच काही बोललो नाही. आमच्या मनात एकच गोष्ट होती, दादासाहेबांकडून आबासाहेबांच्या आदेशाचा अवमान होऊ नये. नाही झाला बत्ताशीबाई. आबासाहेबांसाठी युवराज कशाची पर्वा करत नाही. पाय निघत नव्हता, पण तरीही गेले. युवराजांच्या मनाला शांती लाभावी आणि आम्ही लवकरात लवकर युवराजांसोबत रायगडावर जावं. एवढंच नाही वहिनीसा, रायगडावरील सर्व अतृप्त आत्मे शांत व्हावेत, त्यांच्या मनात बदल व्हावेत आणि आमच्या दादासाहेबांची योग्यता त्यांना समजावी. सगळे पेच सुटावेत, सगळं लखलखीत व्हावं, लख्ख ऊन पडावं. होईल, तुमच्या मनासारखं सगळं होईल. आणखीन एक काळजी आहे बत्ताशीबाई. युवराजांचा मुक्काम सज्जनगडावर असेपर्यंत त्यांचं मन दुखावेल असं काहीही घडू नये, एवढंच वाटतंय आम्हाला. एकदाचं जाणं झालं सज्जनगडाकडे. बरेच झाले, जरुरीचेच होते ते. महाराजांनी हे चांगले केले. चांगलेच केले, आनंद वाटला. आता असेही वाटते की युवराजांमध्ये चांगलाच बदल घडेल. हो, ती शक्तीच मोठी, अधिकार मोठा. तिथे सदाचाराचा अखंड धबधबा कोसळत असतो. तिथे रघुवीराचा जय जयकार निनादत असतो. खरेच हो, तिथे शब्दांना अंकुर फुटतात, कोंब फुटतात आणि मग तेच शब्द लोकांसमोर श्लोक म्हणून येतात. अगदी खरे पंत. केवळ आणि केवळ सुखाचा गलबलाच सज्जनगडावर. हे लाखातलं एक बोललात. अहो पंत, माझे तर हेच म्हणणे आहे की कसंही असले तरी आपले युवराज आहेत ते. समर्थांचा हा सहवास त्यांना लाभावा आणि आपल्याबद्दलची सद्बुद्धीही त्यांना प्राप्त व्हावी. मलाही तेच वाटते. कारण समर्थांची भेट घेणं म्हणजे भाग्याचं लक्षण. म्हणजे समजून जा. आपल्या मनासी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणा सांभाळावे, बदलेल म्हणून. युवराज शंभूराजे. खार बाबा आलास? ये. माताजी, युवराज शंभूराजे. युवराज नाही आहेत. काय काम आहे तुझं? कशाला आलायस? खान साहब ने भेजा है हमें. खान साहब मजी दिलेर खान ना? जी जी, दिलेर खान साहब, उन्होंने भेजा है मुझे. युवराज को ये खलीता देना है, बहुत जल्दी में. खलीता देना है? जी माताजी. जल्दी है? जी माताजी. त्या परास तो खलीता घाल चुलीत. क्या? खलीता पाठवतोय, खलीता. त्या मुर्द्याला म्हणावं, का बाबा हात धुवून लागलास माझ्या लेकराच्या माग? उठसूट खलीता पाठव, उठसूट माणूस पाठव. काय बापाची पेंड आहे का र? माताजी,
तुझ्या किरडीचा मोडला बांबू सारखं सारखं माझ्या लेकराला फितवताय. अरे सोन्यासारखं पोर आहे माझं, पण नाही ते बोलायला लागली माणसं तुमच्यामुळं. देवाला तोरण पाठवताय. अरे कुठं तुझ्या खाण्याची ओळख झाली ना देवाशी. लेकीच्या बारशाला भी नजरानं पाठवला समजेन जादूगर. नाही धड आणि तपकीर वड. आता जातोयस का सडकून काढू धाराच द्या. काय झालं? दिलेर खान साहब ने खलीता भेजा है युवराज के लिए. दिखाओ. ए हो मागा इकडा. जंग बहादुर शहजादे शंभूराजे. शंभूराजे आपका खलीता मिला. बड़ी खुशी हुई. इरादों का पता चला. सोच समझ में आई. शुक्रिया. शंभूराजे, इरादा तो बुलंद है आपका, लेकिन मंजिल की राह हमारे शामियाने से होकर गुजरती है. आइए तशरीफ लाइए. रूबरू होकर ही अंजाम के बारे में सोचा जा सकता है. हुजूर, हुजूर, क्या बात है मुल्ला अहमद? हुजूर, हम बेकार में इंतजार कर रहे हैं. हमारा इंतजार फिजूल है, फिजूल है. क्या क्या कहा तुमने? सच कह रहा हूं. खामोश. मुल्ला अहमद, तुम सिर्फ तलवार चलाना जानते हो, दिमाग लड़ाना तुम्हारे बस की बात नहीं. कसूर माफी हुजूर, लेकिन ये बात सच है. मुल्ला, तुम 2 कदम सिर्फ देख सकते हो, लेकिन हम 10 कोस दूर का देख सकते हैं. हुजूर, शंभूराजे परली के किले तक पहुंच गए हैं. सज्जनगढ़. क्या? परली का किला, जिसे सज्जनगढ़ भी कहा जाता है, वहां तक पहुंच गए हैं शंभूराजे. हुजूर, शुंगारपुर से लेकर सज्जनगढ़ की दूरी तय कर चुके हैं शंभूराजे. सज्जनगढ़? जी हुजूर. हाँ, वो सातारा के पास है. वो रामदास स्वामी उधर ही रहते. वहां क्या शंभू राजा संन्यास लेने गया है? कुछ कहा नहीं जाता. हुजूर, मैं एक बात जानता हूं. अगर शंभू राजे को यहाँ आना होता तो वो सज्जनगढ़ क्यों जाते, और वो भी सिर्फ 200 सैनिक लेकर. हाँ, और वैसे भी अगर आपके पास आना होता तो वो सारी फौज, घोड़दड़, पायदड़ सब लेके आते थे ना, है कि नहीं? और उसकी बीवी, उसकी शहजादी? उन दोनों को उसने शुंगारपुरी छोड़ा है. खबर एकदम पक्की है मुल्ला. एकदम पक्की, यकीनन. मुल्ला अहमद, यही तो हमारी जीत है. वो पहले रायगढ़ से दूर हुआ है, अपनों से दूर हुआ है, अपने परिवार से दूर हुआ है, और अब अपनी बीवी और अपनी औलाद से दूर हुआ है. क्या समझे? और अब वो सज्जनगढ़ आया है, मतलब हमारे और करीब आया है. और फिर सज्जनगढ़ यहाँ से है कितनी दूर? मुल्ला, शराब जितनी पुरानी हो, नशा उतना ही चढ़ता है, और दुश्मन जितना शातिर हो, उसको जीतने में उतना ही मजा आता है. हम कुछ समझे नहीं. मुल्ला अहमद, शंभू राजे बेचारा अंदर से टूट गया है. रायगढ़ से शिंगारपुर, शिंगारपुर से सज्जनगढ़. मुल्ला अहमद, जब झरना अपनी हद तोड़ता है तो नदी बन जाता है, और जब नदी हद तोड़ती है तो प्रलय आता है. अब वो वक्त आ गया है. हमें स्वराज्य का सर्वनाश दिखाई देता है. अगर शंभू राज्य टूट गया तो वहाँ स्वराज्य खुद बहुत टूट चुका होगा, और स्वराज्य टूट गया तो स्वराज्य में अंधेरा ही अंधेरा होगा, और मुगल सल्तनत का चमकता आफताब
आसमान पे चमकेगा जिसे सारी दुनिया देखेगी। हंबीरराव, जी महाराज। शहजादा शाह आलम औरंगाबादला आलाय, त्याच्याशी सतत संपर्कात असा। जी महाराज, बैरजी नायकांकडून लवकरच आपल्याला खबरा यायला सुरुवात होईल। हंबीरराव, जी महाराज। आपण जर शहजाद्याला फेतवू शकलो तर औरंगजेबाला एक मोठा शह बसेल। शहजाद्याला दक्षिणेचा बादशाह बनवू असा आमिष दाखवून बघू। जी महाराज। आणि तेही जर महाराज, शृंगारपुराहून कवी कलेश आले। शृंगारपूर? जी। बोलवा त्याला। जी महाराज। युवराज, खर तर महाराजांच्या भेटीसाठी आपण आसुसलेले होता आणि भेट झाली आमची। महाराजांचं दर्शन आमच्या नशिबात होतं आणि आपण मात्र हे महाकाली बारशास अगत्याने यायचे योजिले होते, परंतु धोधो पडणारा पाऊस, नदीवरचे वाहून गेलेले साकव आणि आमच्या अंगात भरलेला ज्वर, त्यामुळे आम्ही शृंगारपुरास येऊ शकत नाही। युवराज, रायगडावरून महाराज साहेबांचा खलिता घेऊन आलोय। बघितलं कविराज? जी। राणू अक्का, राणू अक्का, युवराजनी आबासाहेबांचा खलिता आलाय। आम्ही म्हणत होतो ना खलिता येणार म्हणून। कविराज, बोलावं, आपण महाराजांना काही सांगायला आला आहात। जी महाराज, युवराजांनी आमच्यावर 4000 अश्वदळ स्वराज्यात सामील करण्याची जबाबदारी सोपवली होती। आम्ही अश्वदळ स्वराज्यात रुजू केलंय। हे खूपच मोठं काम केलं। शंभूराजे आहेत कुठे? ज्योताजी, किल्लेदार जिजाजी काटकरांना निरोप गेला होता आम्ही येत असल्याचा? निरोप तर दिला होता, मग स्वागताला कसं कोणीच सामोरं आलं नाही? मला बी तेच कोडं पडलं होतं। स्वागतासाठी सामोरं यायला पाहिजे होतं। स्वराज्याचे युवराज होता ना। काहीतरी गपलत झाली असेल। तुझा आणि बघून ये आणि जिजाजी काटकरांना घेऊन ये। पण तुम्हाला ही गोष्ट कशी कळली की आम्ही किल्ल्यांना स्वातंत्र्याची किल्ली मानतो म्हणून? महाराज, आपण किल्ल्यांना स्वातंत्र्याच्या सुखाची गुरुकिल्ली मानता म्हणून तर मोक्याच्या ठिकाणी किल्ले उभे केलेत। सुरुवातीच्या काळात आपली सगळी प्रजाच हेर होती। लोकच आपल्याला खबरा द्यायचे, प्रसंगी धान्य द्यायचे, आपल्या मावळ्यांना आश्रय द्यायचे। आपला स्वराज्य लढा आपण रयतेच्या मनात प्रथम रुजवलात, उभा राहिला। बरोबर ना महाराज? महाराज, आपले पिता श्री शहाजी महाराज साहेब स्वराज्यात जेव्हा आपल्याला भेटायला आले तेव्हा आपण अनवाणी पायानं त्यांना सामोरे गेलात भेटायला, त्यांच्या पालखीला खांदा दिला। हा, हे खरंय, महाराजांनी दिला होता खांदा पालखीला। पण कविराज, आपणाला हे सर्व कसे माहिती?
महाराज, आपली अशी धारणा आहे, ज्याचा दर्या त्याचं वैभव. आपल्या आरमाराला दर्या भवानी म्हणतात. आपण स्वराज्यात पहिल्यांदा अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, योग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली, वंश परंपरा मोडून काढली. अहो, म्हणून तर गुणी लोकांची कदर झाली. बरोबर आहे महाराज, आपण मराठी माणसांची मनं बदलली, मजकूर मायने बदलले. पूर्वी पत्रात मशहुरुल अना किंवा मग अजारक खाने खुदाय वन असे शब्द होते. आपण हे शब्द हद्दपार केले आणि त्याऐवजी राजमान्य, राजश्री, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणिपात असे शब्द व्यवहारात आणले. एवढंच नाही महाराज, रायगडाच्या पायथ्याशी खेडेबाऱ्यास आपली शेती होती. केळीच्या बागेला, आंब्याच्या बागेला आपण स्वतः पाणी देत होता, स्वतः मोठ चालवीत होता. कलश, आम्ही शेती तर अगदी आतापर्यंत करत होतो. पर काय व कलश, एवढं बारकावं तुम्हाच नाही कसं ठावं हो? महाराज, आपली प्रत्येक गोष्ट, आपला प्रत्येक पैलू आम्हाला माहिती आहे, तो केवळ युवराजांमुळे. तरीच तुम्हाच नाही एवढी माहिती. महाराज, गेली 2 वर्ष आम्ही युवराजांसोबत सावलीसारखे आहोत. प्रातःकाळी उठल्यावर आपलाच विषय, मध्यान्हकाली आपलंच गुणगान, तर सायंकाली आपलीच चर्चा. आपण आपले आदर्श याशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही युवराजांकडे बोलायला. महाराज, आपण युवराजांकरता देव आहात. तुम्ही सोडून त्यांच्याकडे दुसरा कुठलाही विषय नाही, फक्त तुमचाच अभिमान, सतत आपलीच आठवण. खर तर महाराज, आपणास भेटण्यासाठी युवराज उतावीळ झाले होते, पण आम्हाला ठाऊक आहे युवराजांना नाही करवणार आमच्याशिवाय, आम्हाला देखील नाही करमत त्यांच्याशिवाय. कधी एकदा ते कडकडून भेटतो आहोत युवराजांना, असं झालंय. चला शंभूराजांचा अश्वदळ बघूया. युवराज, किल्लेदार जिजाजी काटकर आणि समर्थ शिष्य दिवाकर गोसावी आले. जय जय रघुवीर समर्थ. प्रणाम. युवराज, माफी असावी, आपल्या स्वागताला येळेवर येता आलं नाही. आपण आमच्या स्वागताला यावं अशी आमची अपेक्षाही नाही किल्लेदार, पण शिरस्ता आहेत. किल्लेदार गडकरी सामोरे आले नाहीत तर गडावर जाता येत नाही, शिस्तभंग ठरतो. गफलत झाली युवराज. ठीक, समर्थ शिष्य दिवाकर गोसाव्यांसमोर हा विषय नको, नंतर बोलू त्यावर. आणि तसंही आम्ही घाईत आहोत. पण आपण गडावर चालावं युवराज, आता इथं थांबू नये. त्यासाठीच तर आलो आहोत आम्ही. समर्थांची भेट घेणार आणि लगेच निघणार आम्ही. समर्थांची भेट? होय, परंतु गुरुदेव समर्थ गडावर नाही. समर्थ गडावर नाही? नाही, आज भल्या पहाटे अंगापूर गावी गेले. तेथून मसूरला जाऊन पुढे नियोजित कार्यक्रमास जाणार आहे.